मंडळ घरात एक पाणी जपून वापरा. नळ बंद ठेवत जा भांडे घासताना. दुसऱ्याच्या वाटेवर पाणी गेलंय, तू काय रायफल घेऊन उभी होती काय घरात? पाणी जपून वापरा. दोन, वीज जपून वापरा. महाराज एक दिवस या देशावर आता उगाच देवाची कृपा झाली, निसर्ग चांगला पडला म्हणून विजेचा प्रश्न मिटला. नाही तर विजेचं संकट कधीही येऊ शकतं काय माहिती. कारण सगळे क्षेत्र आता कशावर आले? पाण्यावर. पाण्याशिवाय वीज नाही. म्हणून पाणी जपून वापरा. एक, वीज जपून वापरा. आणि तीन, घरात वाणी जपून वापरा. जरा वयामानाचा विचार करून वाणी वापरीत जा. जरा सासू सासरा यांच्याबद्दल बोलताना जरा भान ठेवीत जा. आता एक सरळ सांगू का तुम्हाला, सासऱ्याला आणि सासूला बोलायचा तुम्हाला काही अधिकारच नाही मुळात. तुमचा खिलारीन तुम्ही पाहिजे. हे तुमच्या नवऱ्याचा विषय, तुमच्या सासऱ्याचा विषय नाही. आणि वयामानाचं भान ठेवून बोलत जा. विनोद समजू नका. शहाणी माणसं मरण पत्करतात, अपमान पत्करत नाही. आणि संकट कोणावर येतील याचं काय सांगितलं महिला मला. अरे आज तुमच्या नवऱ्याला थोडासा पगार बिगार झाला, तुम्ही जरा स्टँडर्ड राहायला लागल्या, उभ्यानं चपात्या करायला लागल्या, चपला घालून चपात्या करायला लागल्या, उभ्यानं जेवायला लागल्या, म्हणजे तुम्ही स्वतःला विद्वान समजता. पण कोणत्या तरी आईनं त्याला 9 महिने कुशीत ठेवून 3 वर्ष दूध पाजले, 20 वर्ष सांभाळलंय, असा कुणाचा तरी त्याग आहे ना. या आयांवर भाषण बिष्ण करीत नका जाऊ. 80% कीर्तनकारांनी आईबापाचं भांडवल केलंय. रोज उठून तीच आई तोच बाप, फेटा बांधला का आई उठली. भाषण करणं काय बापावर. एक वाक्य सांगा, ज्याच्या आईच्या गालावर हसू आहे, ज्याच्या बापाच्या त्याच्यावर समाधान आहे, ज्याच्या हृदयात हिंदू धर्माबद्दल प्रेम आहे, त्याला देव कधीच कमी देत नाही. देव सोडल्यानं देव भेटत नाही. का आला झक मारी तो काशीला जातो का आला. काशीचा नियम माहिती आहे का माळ करायला. काशीला जाणारे लोक नीट आहे का. काशीचा नियम असा आहे, काशीला गेल्यावर जिवंत परत गावात यायचं नसतं, असा नियम आहे. बावळट नाही. काशीला जातं झक माराय गावात येतं. काय मी दाव्याचं खात नाही, कान फार फोडीन. काशीचा तुला जायलाच कोणी सांगितलं होतं काशीला. मारती भाषा नाही. मी पुरावे तुम्हाला पाठपर्यंत. काय आहे काशीला? आपल्याला नाही हौस नाही. हिला फक्त ट्रिप काढणारा बाबा भेटला पाहिजे. बी लागलीच त्याला. चाललं सगळं गाचपान काशीला. याला पाठ नाही तर. काशीचा नियम माहिती काय? माळकरी मंडळी, काशीचा नियम माहिती का? 12व्या अध्यायात ओवी आहे, मोक्ष देऊन उदार होय केर काशी शरीर ते ठाई वेच किजे. मी बोगस पाठीपर्यंत बोलणार नाही. हा, मी अजून काशीला गेलो नाही आणि जाणारे नाही. तुम्ही नेलं तरी जाणार नाही. माझी परिस्थिती नाही का. मी काय दुपारीत काशीला जाऊन येऊ शकतो, पण नाही जायचं. आपल्याकडे प्रमाण आहे तुकोबा राहायचं. वाराणसी गया पहिली द्वारिका. तुमचं आपलं बावळल्यासारखं कुणीकडे देव चुळीत बसायचं, कुणीकडे काय करायचं काय. एक, 3 वाक्य तुम्ही जपून वापरा. आणि 3 वाक्य तुम्हाला सांगतो. अंगातली ताकद जपून वापरा, खिशातला पैसा जपून वापरा, आणि आयुष्यातला वेळ जपून वापरा. सार्वजनिक सेवा मंडळ काय तुमचे बरेचसे मंडळ आहेत. गायक वादक गुणजन मंडळवाले, माई सिटीवाले, कीर्तनाला बसलेली सगळी मंडळी, देणगीदार पंक्तीदार, बचत गटाच्या बाया, महिला आघाडीच्या बाया, कॉलेजच्या पुरी बिरी, दारुडे बिरुडे बिवडे बिवडे जुगारे बिगारे. उद्या कोणी म्हणाय नको आपलं नाव नाही घेत. त्यांनी कीर्तनाला जाऊन मा नाव नाही घेत. दारुडे बिरुडे बिवडे बिवडे, मटका लावणारे, आकडा खेळणारे, बापाला उचलून आपडणारे, बापाला धोका देणाऱ्या पुरी, प्रियकराबरोबर पळून जाणाऱ्या पुरी, गायकवाद गुणजन सगळ्या मंडळीला धन्यवाद. प्रारंभ बस. आज कीर्तन फिट बसले म्हणजे जमलं. आता नारळाचं जे पाणी आहे, निवांत डोकं खाजवा. जरा शिकलेले बिकलेले, विशिष्ट 7वा वेतन आयोग, जास्त सुट्ट्यात मोकार पगार असणारे, सोमवार नाही, एकादश नाही, माळ नाही, गंध नाही, काही माझटेल वागायचं आपलं कधी बी. सोमवार नाही, एकादश नाही, आईबापाला सांभाळायचं नाही, सासरवाडीला सोडायचं नाही, बहिणीला दिवाळीला आणायचं नाही, मेवणीच्या बाळापणाचं बिल द्यायचं.
अशी येडपट क्वालिटीचे. कुत्र्याला बिस्किट आहेत, काहींच्या बापांना भाकरी नाही. काहींची कुत्रे गाडीत हिंडा त्या कुत्र्याबरोबर. काय त्यांना कळत्या महाराज. महाराजांनी लिहिले, मी थोडंच लिहिले का. अर्थ लोपले पुराणी, नाश केला शब्द ज्ञानी विषय. कशा शिक्षक शिकवतो पोटापुरतं, गुरु शिकवतो उद्धारापुरतं, पण संत पोटातलं शिकवतात, बाकीचं बाहेरचं शिकवतात. हत्तीच्या पोटात कवठ्यातला घर खाण्याची क्रिया या जगात फक्त हत्तीतच आहे. हाच प्रश्न तुकोबाराला विचारला तर तुकोबारायांनी डायरेक्ट सांगितलं, अरे सापाचं पिलू पळायला लपायला शिकलं कसं, हे त्यांनी शिकवा. तुम्ही पुस्तकं वाचायचे, येडेवाणी करायचं नाही. आणि काही गोष्टी अध्यात्माला कळल्या नाही, त्या संतांना कळल्या. दुसरी गोष्ट, लक्ष्मी माणसाकडं नारळातल्या पाण्यासारखी येते आणि हत्तीनं कवट खाल्यासारखी जाते, याचा अर्थ आपण पाहत होतो. आता शिकलेले लोक उत्तर द्या पटकन. नारळात पाणी आलं कुठून? ताण द्या डोक्याला. आपलं कीर्तन म्हणजे डिस्कवरी चॅनल. त्याला शोधच लावायचा, उगाच पोथ्या नाही वाचीत बसायचं. मला तुम्ही उत्तर द्या, नारळात पाणी आलं कुठून? ऐका आता. नारळाच्या झाडाची उंची जवळजवळ 5-50 फूट. नारळाला येणारी फळं मोकार भरपूर, पण नारळाच्या फळाचा आकार गोल. पण त्या नारळात पाणी नारळा इतकं आहे का? नाही. आता त्या नारळात पाणी आलं, याला एकच उत्तर, देवाची करणी. नारळ काही तर काही सासऱ्याची कृपा मेवणीची करणी नाही, देवाची करणी. नारळात पाणी. आता ऐका, आता इथं लय घोटाळा आहे बरं का. देवाने नारळात पाणी आणलं, नारळ आपण फोडला म्हणजे वाजून पाहिला, त्याच्यात पाणी आहे, पण तुम्हाला नारळातलं पाणी डायरेक्ट काढता येत नाही. त्याचं ते कणिक टणक वरचं काढायचं, त्याला छिद्र पाडायचं, तेव्हा पाणी निघल. किती गुलाम माणूस असू द्या, अर्ध्या तासाच्या आत पाणी काढू शकत नाही नारळातून. साल्ट काढा, हे करा. मग अनंत जन्माच्या पुण्याईने नर शरीर मिळालं म्हणजे देवाची करणी झाली. आणि नारळात पाणी कसं आलं तर अनन्य साधारण अनन्य देवाचं नर शरीर मिळालं आणि तशी लक्ष्मी येते, पण कष्टाशिवाय नाही. गवत काढलं आणि जाती कसे, जाती काय त्या ठोकून कोणीकडे बी मरून द्या, काय त्याच्यावर कमी कधी असतं, याच्यात कोणाला परीक्षा द्यायची. जाऊ द्या, मरून द्या कोणीकडे बी. परमार्थ मोकळ्या मनानं करा, गट्टे कुणीकडे जाऊ द्या. गेलं बॉम्बाला सगळं. नारळातलं पाणी आलं, पण ते पाणी सहज निघत नाही, ते कष्ट लागतात. तशी लक्ष्मी सहज मिळत नाही, प्रारब्ध लागतं. पण ती आली आली तुम्हाला, पण जाताना कशी जाते? हत्तीनं कवट खाल्यासारखी जाते. याचं उत्तर आहे का बरं का. हत्तीनं जर कवट खालं तर ते, हत्तीनं जर कवट खालं तर ते कवट हत्ती दुसऱ्या दिवशी सकाळी जसंच्या तसं टाकतो. हत्ती कवट फोडीत नाही, पण आतला गर खाल्याशिवाय राहत नाही. हत्तीनं कवट खालं तर ते कवट हत्ती फोडत नाही पोटात, पण आतला जो गर आहे तो खाल्याशिवाय राहत नाही. मग हत्तीच्या पोटात असणाऱ्या कवठ्यातला गर कसा खाला याचा शोध लागणं जसं शक्य नाही, तशी लक्ष्मी कोणच्या नादानं गेली याचा शोध लागणं शक्य नाही. पण गेली गेली. आता एखादा म्हणाले याच्यावर शंका आहे, बरळू नको, हत्तीला कवट चार, त्याच्या मागं दिवसभर हिंड, शेण टाकल्यावर घेऊन ये, नाही पटलं तर बुक. एक वाक्य सांग का मला. पोरानं टाळ घेतला का म्हातारडं उठलंच. घाप हे बार म्हणलं, बोंबलू नको, हा टाळ तू बाई वाड्या या काय करता. नवीन मंडळीला नवीन मंडळीला चान्स देत जा. द्यायलाच
सप्त्याची मीटिंग बसली, तरुण पोरांना बोलवलं पाहिजे. काय करायचं ते तुम्ही करा, पण त्यांच्या कानावर असावा. दिवस कुणाचेही फिरतात. आत्तापर्यंत रामाला वनवास होता, कृष्णाला वनवास होता, तुकोबाला वनवास होता, ज्ञानोबाला वनवास होता, कंपनीवाल्यांना वनवास होता, शेतकऱ्याला वनवास होता, पखवाद्याला वनवास होता, गाणाऱ्याला वनवास होता, महाराजाला वनवास होता. आत्तापर्यंत ह्या महाराष्ट्रात फक्त आमदारांनाच वनवास नव्हता. तो सुद्धा आला 1.5 महिना झाला, घरीच नाही, जसे गेले. जसा गुलाल उधळून गेलाय तसा. अरे कपडे आणले नाही तसा बस पण जाऊ नको. हजरी दिल्याशिवाय त्यांना सांभाळाय पोलीस. आणि खालचे येडपट पेटो फटाका, पेटो पेटो. अरे आपलं नाही त्यांचं, हिजाव हिजाव हिजाव. 8 दिवस येडे खाली फटाके वाजित होते. पेटो पेटो. अरे उद्या सुनावणी, हिजाव हिजाव. अरे तुम्हाला पेटो परत. अरे आपला नाही तिघांचा झाला, आपला नाही काय, हिजाव हिजाव हिजाव. खिशातच फटाके घेऊन येत होते ते काही येडे. बरं नाही छड्डीत पेटला त्याच्या. मी महाराज पण कोण दिवस येईल कैसा. बस देवाचा बाप. गरीबच माणसं फक्त अन्नदान घालतात, श्रीमंत अवलादी पंक्ती घालीत नाही. श्रीमंत नाही घालत, त्यांचं जळालं तर घालतील काय. सगळ्या सप्त्याच्या पंक्ती वाचा गरीबाच्याच आहेत, श्रीमंत नाही. श्रीमंत नालायकच, घालणारच नाही, जळालं त्याचं. तुम्ही आजही गरीबाच्या घरात जा, 15 माणसांचा स्वयंपाक 15 मिनिटात, पिठलं भाकर पण दणकून. हो, हे श्रीमंत हलकट माणसं मोजित आहे. दरिद्री अवलाद नाही. 5 सांगितले, 6वा वाढला, संपल्या चपात्या. अरे गरीबाच्या बाईला चहा ठेवायला ग्लास भर, तांब्याभर पाणी, तांब्याभर पाणी, तांब्याभर पाणी डायरेक्ट वरती ती पातेल्यात. हे दरिद्री तसं नाही. अगं पाजी तीच का आला, ही आडपाट नाही. शेतकऱ्याच्या घरात अजून आरुळी देऊन चहा येतो, आणणारे चहा वजन आहे. हे श्रीमंत हलकट खिडकी जवळ जाते. अरे सांग ना 2-4 काय मुळ्या दुखात सांग 2-4. आणि मग ते मोडी रेत चहा घेऊन केस बिस मोकळे सोडेल, गाऊन बिवून घालेल. बा 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 बा. आपल्याला वाटतं जोडून आमुष आली काय आज. हो, शेतकऱ्याच्या घरात चहा प्यायचा म्हणजे कपातून बशीत. या हलकटांच्या घरात कपात डोका लागत. हो, अजून 1 वर्षानं या श्रीमंतांच्या घरात एकच कप येणार सगळ्या पाहुण्यांना. फक्त पाहुण्या पुढं कप न्यायचा आणि पाहुण्यानं जिबीचा शेंडा बुडवायचा त्याच्यात. याड पाठावं लागलं.